वेंकटेश्वर सहकारी विद्युत एवं ग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नासिक द्वारा आयोजित कृषि सम्मेलन एवं कृषक मिलन समारोह कराड़ में संपन्न हुआ। कार्यक्रम के अध्यक्ष माननीय डॉक्टर शिवाजीराव डोले चेयरमैन एवं प्रबंध अध्यक्ष थे माननीय श्री अनिल पांडे, माननीय श्री विवेकानंद वाघ पूर्व आर्मी कराड़ सातारा कोर कमेटी, कर्नल महादेव काटेकर, बड़ी संख्या में पूर्व एवं वर्तमान सैनिक, सभी सुरक्षा बलों के पूर्व सैनिक, पुलिस अधिकारी, स्वसहायता समूहों की महिला एवं किसान उपस्थित थे। अमित शहाजी आमच्या शेतामध्ये 24 जानेवारी 2025 ला आता मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आले होते। त्यांनी काय बोलले आणि बरेचसे मंत्री आले आमच्या याच्यामध्ये, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब पण आले, आमचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब पण आले होते, बरेचसे मंत्रीगण आले होते, मोहन साहेब आले होते। आता हे सगळं बघून त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला ते देशाला विचार देण्याचं काम या नगरीतून झालेलं आहे। हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप असं देशपातळीवर चांगलं काम केल्याबद्दल वेंकटेश्वर कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नाशिक आयोजित कृषी संमेलन व शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं माननीय डॉक्टर शिवाजीराव डोळे, आजी माजी सैनिक आणि उपस्थित बंधूंनो, आज माझ्याबरोबर आपण सर्वजण आणि कृष्णा सहकारी कारखान्याचे संचालक श्रीरंगराव देसाई तात्या आणि आपले सर्व पत्रिकेमधील सर्व मान्यवर, आपलं या ठिकाणी खूप खूप आपलं स्वागत आहे। कराड नगरीचे मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या सभागृहामध्ये आपण हे संमेलन घेतलेलं आहे। यशवंतराव चव्हाण त्या काळामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून या कराड नगरीचा आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवलेला आहे। त्या काळामध्ये आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री त्या काळचे पंतप्रधान यांनी तो दिलेला आहे। आणि म्हणून या यशवंतराव चव्हाण साहेबांनी सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या कराड नगरीचा नावलौकिक वाढवलेला आहे। आपण पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या प्रोसेसिंग माध्यमातून हे पाऊल उचललेलं आहे, निर्णय घेतलेला आहे, त्या माध्यमातून खूप असं समाजामध्ये, शेतकऱ्यामध्ये, आजी माजी सैनिकांमध्ये आपल्या सर्व ब्रिगेडियर लोकांनी हा जे कार्यक्रम घेतलेला आहे, मी मनापासून आपलं सर्वांचं अंतःकरणपूर्वक मी कराड नगरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहे, सहर्ष स्वागत करत आहे। धन्यवाद। नमस्कार, जय हिंद। श्री वेंकटेश्वर कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही कंपनी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक, मालेगाव, अजंग वडेल या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील माजी सैनिकांनी ही संस्था ओपन केलेली आहे। गेली 5 वर्ष ह्या संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर शिवाजीराव डोळे साहेब यांनी रिटायर्ड फौजी लोकांना एकत्र करून ही संस्था 2019 मध्ये ओपन केली। जय जवान जय किसान हा नारा देत सहकारातून समृद्धीकडे घेऊन जाणारा हा मार्ग आमचे आदरणीय डोळे साहेबांनी हा सर्व माजी सैनिकांना दाखवलेला आहे। खरं म्हणजे हे की माजी सैनिक रिटायर झाल्यानंतर
घरी आल्यानंतर त्यांना कुठेही बाहेर बाजारामध्ये मार्केटमध्ये रोजगार भेटत नाहीये किंवा नोकरी भेटत नाही। त्याचबरोबर त्या माजी सैनिकांना एकत्र करून आपण शेतीमध्ये सेंद्रिय शेती कशा पद्धतीनं आपण प्रोग्रेस करू शकतो आणि शेतकऱ्यांच्या मालाला कशा प्रकारे आपण डायरेक्ट मार्केटिंग करून शेतकऱ्यांना मोल त्याचं दाम दुप्पट पद्धतीने कसे देऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये स्थापन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आणखीन भारतामध्ये 10 राज्यामध्ये अशी ही संस्था पुढे कार्यरत आहे। सुरू मन की बात यामध्ये आपले आदरणीय पंतप्रधान यांनी 7 मिनिटाचा एपिसोडमध्ये या संस्थेबद्दल सांगितलेलं आहे। त्याचबरोबर गेल्याच महिन्यामध्ये आपल्या भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांनी सुद्धा मालेगाव या ठिकाणी येऊन तिथे मालेगावमध्ये आपलं कार्य पाहिलं त्यांनी आणि कशा पद्धतीनं कंपोस्ट खताचा वापर आणि गीर गाई 1,500 गीर गायींच्या पासून शेणखत गोमूत्रापासून बनवलेली अगरबत्ती आणि गांडूळ खत आणि त्याचा वापर करून सेंद्रिय शेती कशा पद्धतीनं करायची, फळबागाचे उत्पन्न कशा पद्धतीनं काढायचं याचं एक ज्वलंत उदाहरण त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं। आणि त्या ठिकाणी माती परीक्षणाची लॅबोरेटरी त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्याचं सर्टिफिकेशन हे सरकारनं आम्हाला आमच्या संस्थेला दिलेलं आहे। यापुढे आम्ही ते सर्टिफिकेशन बाकी शेतकऱ्यांना देणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा माल आम्ही विकत घेऊन बेळगाव या ठिकाणी काजू फॅक्टरीचं उत्पादन त्याचं प्रोसेसिंग युनिट आम्ही चालू केलेलं आहे। त्याच्याबरोबर मोठे प्रोजेक्ट आम्ही घेत आहोत, इथेनॉलचे प्रोजेक्ट आम्ही घेत आहोत आणि बरेच काही पाईपलाईनमध्ये प्रोजेक्ट आमचे चालू आहेत। आणि आमचा माल आम्ही तयार केलेला 528 एकर बंजर जमीन ही आम्ही सरकारकडून घेऊन त्याचं नंदनवन त्या ठिकाणी अजंगम वडेल या ठिकाणी बनवलेलं आहे आणि त्याचं कौतुक खरं म्हणजे जगभरात होतंय। आज मलेशियातून ऑस्ट्रेलियातून शेती तज्ज्ञ येऊन आमच्या संस्थेत व्हिजिट देत आहेत, फार्म हाऊसची पाहणी करतायत। कशा पद्धतीनं आम्ही प्रोग्रेसिव्ह कार्य हे नुकते महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये नव्हे तर बाकी 10 राज्यामध्ये आम्ही सुरू केलंय आणि याचं याही पुढे आम्हाला पूर्ण भारतामध्ये हे घेऊन जायचं आहे। आणि विषमुक्त शेती कशी करता येईल याचं प्रशिक्षण आम्ही शेतकऱ्यांना फ्री आणि विना मोबदला आम्ही शेतकऱ्यांना देतोय। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करतोय आणि शेतकऱ्यांना आपणाला जागृत करून आपणाला सेंद्रिय शेती आणि आपलं आरोग्य कसं सुसज्ज आणि चांगलं राहील आणि या पद्धतीनं आम्ही मार्गदर्शन करतोय। त्याच्यासाठी माजी सैनिकांचं खूपच या ठिकाणी योगदान आहे। त्याच्यामध्ये आमच्या शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंतचे रिटायर्ड फौजी लोक आम्ही एकत्र आहोत आणि